एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर शिमल्यामध्ये आमची छान सकाळ अशी झालेली आहे आणि आम्ही छान तिघे पण रेडी झालेलो आहोत ब्रेकफास्टसाठी। आणि आजच आमचं हॉटेलमधून चेकआउट आहे, सो आम्ही लवकर आवरलं होतं, बॅगा वगैरे पॅक करून वेट करत होतो की ब्रेकफास्ट कधी लागतोय ते। थोडंफार आम्ही रूममध्ये किंवा बाहेर बाल्कनी जी होती हॉटेलला खूपच सुंदर व्ह्यू होता, तिकडे आम्ही थोडंफार शूट केलं आज दिवसभर। आणि आज दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ह्याचं टाईम टेबल आम्हाला एक दिवस अगोदरच म्हणजे लास्ट नाईटलाच आलेलं होतं की आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत, कुठे कुठे फिरणार आहोत, ते सगळं आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज यायचा। तर आज आम्ही शिमला जे आहे 2 पार्टमध्ये कवर करणार आहोत। इथून आम्ही बॅगा घेऊन निघणार आहे आणि आज आमची ओव्हरनाईट जर्नी आहे। आजच्या दिवशीचा फक्त ब्रेकफास्ट आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे, लंच आणि डिनर जे आहे ते आम्हाला स्वतःलाच करायचे। तर लेट्स सी आता ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे। तर ब्रेकफास्टचा मेनू आम्हाला आलेला आहे। तर प्रत्येक दिवशी आम्हाला ब्रेकफास्टचा मेनू रात्री यायचा, लंच नव्हतं आम्हाला इन्क्लूड, डिनरचा मेनू जो आहे तो दुपारपर्यंत येत होता, म्हणजे आम्ही जेवढे पण दिवस होतो तेवढे दिवस। तर ब्रेकफास्टचा मेनू तर आम्हाला आलेला आहे। तर चला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते। तर हा तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता। शिमलामध्ये आल्यापासून जिकडे तिकडे तुम्हाला नॉर्मल झाडं दिसणारच नाही, सगळे हे असे ट्री, ख्रिसमस ट्री। आणि हे आमचं हॉटेलचं तर तुम्हाला रात्री व्ह्यू दिसलाच असेल। आणि हे वरती बाल्कनी होती खूप सुंदर अशी, तिथे आम्ही थोडेफार फोटोशूट वगैरे केलो, थोडं मिक्सअप झालो, जे नवीन नवीन लोक आलेले त्यांच्याशी बोललो आम्ही। आमच्या बसमध्ये टोटल म्हणजे सगळे मिळून तसे 16 जण होते, कपल, फॅमिली, सगळेच जण होते। तर आता आम्ही आलेलो आहोत ब्रेकफास्टसाठी। तर तुम्ही बघू शकता ब्रेकफास्ट लागलेला आहे आणि खूपच गर्दी होती, कारण की ब्रेकफास्ट आज लेट लागला होता, त्यामुळे एवढं काही शूट केलं नाही। म्हटलं चला सगळ्यात पहिला ब्रेकफास्ट करून घेऊया। तर ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो कुर्फीसाठी। फर्स्ट आमचं डेस्टिनेशन आहे कुर्फी। तर कुर्फीमध्ये हे आम्ही हॉर्स राईड करतोय, तर ते आम्हाला पर पर्सन 1000 रुपीज चार्ज केले त्यांनी। येताना आणि जाताना ते आम्हाला हॉर्सने सोडणार वरती। आणि ह्यामध्ये आमची एक बुलेरोची राईड पण आहे, तर ते देखील मी तुम्हाला दाखवेल। तर हा आहे कुर्फीचा पॉईंट आणि हे इथलं वरचं जे आहे मार्केट आहे, जर तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर। आणि जे मी तुम्हाला बोलली होती जीप राईड आम्हाला आहे, तर ही आता आम्ही जीप राईड करत आहोत। तर एवढं काही मी शूट नाही केलं, बरेच आम्ही वरती पॉईंट बघितले। मेन एक महेश्वरी टेम्पल, एक हनुमानचं पण टेम्पल होतं आणि बाकी सगळं व्ह्यू जिथे जिथे फोटो काढण्याचं मन करत होतं। आता आम्ही चाललो आहोत ॲडव्हेंचरसाठी। कुर्फीमध्ये ॲडव्हेंचरसाठी खूप फेमस आहे। बर्फ तर नाही आहे, बट ठीक आहे, थंडीच खूप होती की बर्फाची गरजच नव्हती। तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ॲडव्हेंचर करणार आहोत। हे जीप राईडच आमच्यासाठी खूप मोठं ॲडव्हेंचर होतं, कारण की तुम्ही बघू शकता रोड सरळ सरळ खाली आहे। म्हणजे मला आश्चर्यच वाटत होते की हे लोक डोंगरावरती कशा काही ह्या गाड्या चढवतात, सरळ सरळ उभी गाडी होती। कॅमेरामध्ये इतपत आलं नाही, बट लाईफमध्ये हे सुद्धा एकदा एक्सपिरियन्स केलं पाहिजे। आणि त्यानंतर आम्ही गेलो ॲडव्हेंचर करण्यासाठी। तर बरेच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होत्या, पर ॲक्टिव्हिटी 200 रुपीज चार्ज होते। तर तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी करायची असेल ते तुम्ही करू शकता। तर मी इथे काही एवढं डिटेलमध्ये टाकत नाही आहे। मिस्टरांनी 2-3 ॲक्टिव्हिटी केल्या आणि आम्ही एक कपल ॲक्टिव्हिटी देखील केली आणि मी 2-3 ॲक्टिव्हिटी केल्या। तर हे ॲक्टिव्हिटीचे जे व्हिडिओ आहेत मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला टाकलेले आहेत। जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही माझ्या किंवा मिस्टरांच्या अकाउंटला जाऊन चेक करू शकता आम्ही काय काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत ते। तर ही कपल ॲक्टिव्हिटी करायच्या अगोदर खूपच आम्ही घाबरलेलो, कारण की हे खूपच उंच आहे, तुम्ही बघू शकता खूप मोठी दरी आहे खाली। बट फायनली बोललं की नाही करायचं तर आहे, मग फायनली डेअरिंग करून आम्ही ही ॲक्टिव्हिटी केली। पण खूपच छान एक्सपिरियन्स होता, लाईफमध्ये असं काहीतरी वेगवेगळं एक्सपिरियन्स करत राहिलं पाहिजे। तर अशा आम्ही ॲक्टिव्हिटी केल्या आणि बाकीचं मी काही शूट नाही केलं। मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी शूट करेन, कारण की रिद्वी माझ्यासोबत आहे आणि बऱ्याच गोष्टी सगळ्यांसोबत असलं की सगळ्यांसारखं राहावं लागतं, आपलं पर्सनल हे करून नाही चालत। आणि तुम्ही म्हणत असाल की तुम्ही जीपमध्ये एवढे सगळेजण का कोंबले, तर कोंबलेले नाही, खाली सीटा होत्या बसायला, बट सगळ्यांनाच ओपन एअरची मजा घ्यायची होती, म्हणून आम्ही लोक सगळेजण वरती पाठीमागे उभे राहिलेलो होतो आणि खूपच मजा केली आम्ही। आणि आता आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालेलो आहोत। तर हॉर्सवाल्यांनी आम्हाला इथे ठेवलेलं, आता इथूनच आम्हाला तो पिकअप करून खाली घेऊन जाणार आहे। तर हॉर्सचं पण खूप म्हणजे उंच डोंगरावर कसे हॉर्स चढतात, तर ते देखील एक एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे, थ्रिल। आम्ही काही शूट नाही केलं हॉर्सवर बसलेले असताना, एकतर जीव मुठीत घेऊन बसलेलो होतो। तर आता हे जे शूट केलेलं आहे ते लास्ट एंड मोमेंटला उतरण्याच्या पॉईंटला शूट केलेलं आहे।
तर कुर्फीनंतर आम्ही ग्रीन व्हॅली देखील बघितलं, बरंच काही बघण्यासारखं आहे. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो मॉल रोडला. मॉल रोडला बरेच पॉईंट आहे. हे मॉल रोडचं जे आहे ते मेन मार्केट आहे. इथे सगळे थंडीचे कपडे वगैरे होते विकण्यासाठी आणि ठीक होते, स्वस्त पण नाही म्हणता येणार, बट त्यातल्या त्यात बजेटमध्ये कपडे होते. आम्ही काही इथे शॉपिंग केलेली नाही आहे, कारण की आम्ही त्या विचारानेच गेलो नव्हतो की काहीच गरज नाही आहे घ्यायची, कारण की थंडी इकडे आहे, आपल्या भागात तर एवढी थंडी नसते. तर बरंच काही शॉपिंगचा खूप मोठा एरिया आहे. तर ह्याचं पूर्ण नाव लक्कड बाजार असं म्हणतात इकडे शिमल्यामध्ये. आणि रिद्वी बघू शकता, इकडचे वाईब रिद्वीला कसे मॅच झालेत. तर खूपच छान वाटत होतं सगळं एक्सपिरियन्स करताना. ॲक्च्युली शिमलाच्या मॉल रोडवरती जेव्हा आम्ही आलो तर लोक तर आपले सगळे इंडियनच दिसत होते, पण तिकडचं एक बोलतात ना वाईब होती. तर असं वाटत होतं की आपण कुठल्या वेगळ्या देशात आलो आहे की काय. तर मी तुम्हाला देखील दाखवते. तर हा जो आहे तो चर्चचा वगैरे पूर्ण रोड आहे. तिकडे सोनिया गांधींची मूर्ती आहे आणि हे आहे चर्च. आणि हे 3 इडियट्सचं ज्यांना माहिती असेल शूटिंग इकडे झालेलं आहे बॅक साईडला, जे मी तुम्हाला दाखवलं ते. थांबा मी पुन्हा दाखवते. तर हे बघा, हे वरती जे 3 इडियट्सचं सीन झालं ना शूटिंग बसून, तर ते इकडे झालेलं आहे 3 इडियट्सचं. आणि जेव्हा ते रॅन्चोला शोधायला आलेले तर ह्या पॉईंटचा बराच भाग आहे, ते तुम्हाला इकडे आल्यानंतर क्लिक होईल. तर खूपच छान वाटत होतं आणि इथे आल्यावर खरंच वाटत होतं की आपण कुठल्या दुसऱ्याच देशात आलो आहे की काय. आणि हे चर्च जे आहे ते st. ख्रिस्ट चर्च आहे, जे 1857मध्ये बांधलेलं गेलेलं आहे. आणि हे सेकंड ओल्डेस्ट चर्च आहे असं बोलतात. आफ्टर मेरूट चर्च नंतर हेच आहे ते. बट आम्ही सगळ्यात पहिला जाणार आहोत झाकू टेम्पलला, जे तुम्हाला वरती ऑरेंज कलरचं दिसत असेल. तर ते आहे हनुमानाची मूर्ती आणि इथून रोपवे आहे त्यासाठी, किंवा तुम्ही कॅब थ्रू पण जाऊ शकता. तर इथून काहीतरी 1900 फीट ती मूर्ती आहे, 19 मीटर. तर आम्ही जाणार आहोत कॅब थ्रू. तर कॅबसाठी देखील 700 मीटर चालत जावं लागते. रोपवेचा देखील ऑप्शन आहे, बट रोपवे बंद झालेला होता त्या टाईमपर्यंत. तर कॅबला पर पर्सन 150 रुपये चार्ज केलेत त्यांनी, बट त्यासाठी देखील 700 मीटर तुम्हाला चालत जावं लागेल. तिथूनच कॅब आहेत. आणि जर ज्यांना पायी जायचं असेल तर ते जाऊ शकतात. बट आमची आज दिवसभरच चालून हालत टाईट झालेली होती. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर हिमाचल प्रदेशमध्ये यायचं असेल तर फुल चालायच्या तयारीनिशी या, नाहीतर येऊ नका, नाहीतर हालत खूप खराब होती. तर आता कॅबमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता जागेवरती टर्न आहेत. जेव्हा आम्ही कॅबमध्ये बसलो तेव्हा काही नाही वाटलं, बसल्यानंतर आम्ही असं जीव बुटीत घेऊन बसलो होतो. देखो देखो देखो, ऐसा रोड तो कहीं पे भी नहीं देखो है। भैया, हाँ भाई दिख रही हो ना, हाय तो करो। चल हाय करा आणि तू हाय कर. तर आमच्यासोबत कॅबमध्ये पायल दिदी होत्या. म्हणजे डिवाईड केलेले होते, एका कॅबमध्ये 4 जणच बसवते. तर तुम्ही बघू शकता कसे जागेवर टर्न आहेत. आणि एवढा छोटा रोड होता, आम्ही बोललो होतो कसे हे लोक चालवतात, बट त्यांना काही रोजची सवय आहे. आणि 150 रुपये म्हणजे खूपच वर्थ आहे या रोडसाठी. एकतर सिनरी खूप छान होती, बट एक होतं की हां बाबा रोडवरती काय होऊ नये असं. तर आम्ही आता पोचलेलो आहोत झाकू टेम्पलला. तर झाकू टेम्पलची अशी हिस्ट्री आहे की जेव्हा हनुमान संजीवनी शोधण्यासाठी गेलेले तेव्हा ते रेस्ट करण्यासाठी इथे थांबले होते. त्यामुळे इथे हनुमानाची सगळ्यात मोठी मूर्ती आहे, जगातली सगळ्यात मोठी मूर्ती इथे आहे हनुमानाची. तर ती देखील मी तुम्हाला दाखवते. हे पाठीमागे टेम्पल आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता केवढी मोठी ही मूर्ती आहे. म्हणजे खूपच उंच, जगातली सगळ्यात उंच मूर्ती आहे ते. आणि हे आतमध्ये टेम्पल आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, बट मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवते. आणि इथून खालून येण्यासाठी त्यांनी एक्सेलेटर देखील बसवलेले आहेत. पायऱ्या पण आहेत, बट इथे माकडं खूप आहेत. बघू शकता आजूबाजूला खूप माकडं होती आणि पाण्याची बॉटल देखील ते लोक खेचत होते. तर हे बघा, हे आतून असं आहे मंदिर. तर तिथे लिहिलेलं आहे कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे मी बाहेरूनच शूट करून दाखवते तुम्हाला. त्यानंतर आता आम्ही निघालो रिटर्न एक्सिलेटरवरून, कारण की पायऱ्या एवढं चढणं आणि उतरणं पॉसिबल नाही आणि माकडाच्या भीतीने तर अजिबातच नाही आहे. सो आम्ही आता निघालेलो आहोत. आणि ह्या आहेत भूमिका दिदी, त्या देखील आमच्याच बसमधल्या आहेत. त्यांची 2 मुलं आणि मिस्टर होते. आणि मगाशी पायल दिदी होते, ते कपल आहेत, ते देखील आमच्याच बसमध्ये आहेत. आणि हे देखील आमच्याच बसमध्ये आहेत. तसं मी आता हळूहळू तुम्हाला दाखवेन, आमच्या बसमध्ये इंट्रोडक्शन पार्ट करून देईल. तर आता आम्ही खाली उतरून आल्यानंतर आता आम्हाला पुन्हा 700 मीटर
चालून जायचं आहे. नंतर मग आम्ही पोचणार शिमला मॉल रोडला. तर लंचचं मी सकाळी काही शूट नाही केलं, तर आम्ही मॅगीच खाल्ली होती, कारण की इथे दुसरं काही भेटत नाही. मॅगी किंवा मोमोज हेच सगळे इथले लोक खातात, म्हणजे स्ट्रीट फूड म्हणायला गेलं तर. आणि जर हॉटेलमध्ये गेला तर आपल्यासारखे टेस्ट भेटणार नाही, त्यामुळे इथे शोधणं तर ते कठीणच आहे. त्यामुळे जे भेटेल ते खावा आणि शांत राहावा, असा प्रकार. तर आता आम्ही चाललेलो आहोत आणि पाठीमागे एक मुलगी दिसते. तर ती मुलगी माझ्याच एजची असेल, नाही लहान असेल माझ्यापेक्षा, आणि तिची सासू, होणारी सासू, तर त्या दोघीजणी आलेल्या. असे बरेच लोक. अजून एक फॅमिली होती, ते आपल्या वाईफ, मुलगा आणि त्यांच्या आईबरोबर आलेले. तर असं म्हणजे सगळ्याच एजचे, मिक्स एजचे आमच्या बसमध्ये होते सगळेजण. तर आता आम्ही चाललेलो आहोत खाली आणि तुम्ही आमच्या आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता, खूपच सुंदर आहे. त्यानंतर आम्हाला मॉल रोडला पोचेपर्यंत अंधार पडलेला. शिमल्यामध्ये खूप लवकर अंधार पडतो, मला वाटतं 5-5:30लाच अंधार पडलेला होता. आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकता रिद्वीच्या बॅक साईडचा. इथे तर आल्यानंतर मला पूर्ण असं वेगळ्याच देशात आल्यासारखं फिलिंग येत होतं. खरंच शिमला माणसाने एकदा तरी फिरावा, बाकीच्या गोष्टी राहिल्या, पण इथे सेम टू सेम बाहेरच्या देशात आल्यासारखं वाईब आहे. तर इथे आता आम्ही हा रोड कवर करून मग इथे आमचं डिनर तर आता आमच्याकडेच आहे. आता आम्ही शोधत होतो की काही खायला भेटतं आहे की नाही रोडवरती. खूप मोठमोठे रेस्टॉरंट्स वगैरे होते आणि खाण्याचं तर स्ट्रीट फूड जसं की मी तुम्हाला सांगितलं, मोमो, मॅगी ते जास्त प्रकारे भेटत होतं. आणि नॉनव्हेज आम्हाला आज खायचं नव्हतं, कारण की सकाळीच अंडा भुर्जी खाल्लेली, बट तसं काही हेवी खायचं नव्हतं, प्रवास करायचा आहे रात्रभर. तर मग आम्ही पराठे घेतले. एका ठिकाणी सुदैवाने आम्हाला पराठे भेटले, तर म्हटलं चला मग पराठेच खाऊया, कारण की ओव्हरनाईट पूर्ण जर्नी आहे मनालीसाठी. तर उद्या सकाळी आम्ही मनालीच्या झाडांमध्ये असणार आहोत. तर असा आमचा होता आजचा पूर्ण शिमल्याचा दिवस, धावपळीचा, आणि खूपच छान वाटलं, खूपच मजा आली. कसा टाईम निघून गेला ते समजलंच नाही. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.